जरूर हम देख रहे प्रारंभिक जोड़ी मैदान पर प्रीतम और विनोद, जबकि दोनों लूजर टीम है। जो जीतेगा हैरी सर वो इस प्रतियोगिता में अगला मैच, अगला पड़ाव के लिए राजी होगा, और जो हारेगा वो 365 दिन इस प्रतियोगिता के लिए राह देखेगा। हा जबरदस्त बिग बॅटल आहे दोन्ही टीम्स मध्ये सर, आणि त्यामुळे दोघांनी या मॅचचं खूप महत्त्व आहे, कारण आपलं आव्हान जीवित ठेवायचं असेल तर या स्पर्धेत जर पांडवादेवी प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये जर आपलं अस्तित्व जिवंत ठेवायचं असेल तर हा सामना कुठल्याही क्षणी आपल्या बाजूने झुकावाच लागेल। यहाँ पर देखिए पहली गेंद दिशा से भटक गए, थोड़ा सा कुछ अलग करने का प्रयास, पर आपको पता है आज इस प्रतियोगिता में या फिर इसके पहले कोई भी गेंदबाज पहले बल्लेबाज को संभ्रम में डालने के लिए वाइड गेंद डालता है। क्या ये रणनीति नहीं है ना गेंदबाज जयेश की? क्या कहना चाहोगे सर? कदाचित नसेल, कारण जेव्हा जेव्हा आपण बघतो लेग स्टिक मिडल स्टिक वरती गोलंदाजी होते, मोठे स्ट्रोक्स येतात, त्यामुळे फलंदाजाच्या अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडेसे लांब ठेवण्याचा मानस गोलंदाजाचा दिसतो, आणि याच्या अगोदरच्या मॅच मध्ये देखील अशाच पद्धतीची जयेशच्या माध्यमातून गोलंदाजी आपण बघितली होती। पर इस बार देखिए जड़ में डालने की कोशिश, सटीक यॉर्कर ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया था, उसे खोद कर खेलने का प्रयास। एक रन के साथ यहाँ पर शुरुआत केएल राहुल आतिया सेट्टी भाभी के हीरो जर्सी नंबर 1 स्कोर कार्ड पर आते हुए 2 धावा अर्जित केल्यात या चेंडूमध्ये, या षटकामध्ये। षटक क्रमांक 1 जयेश उंचपुरा गोलंदाज आहे, त्याच्या खांद्यामध्ये ताकद आहे। प्रीतम आणि विनोदची जोडी मैदानाच्या आतमध्ये। आता विनोद स्ट्राइक वरती आले, शॉर्टम लेनचा चेंडू, ताकदीचा फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर मध्ये उडून दिले चेंडूला, ताकदीचा स्ट्रोक्स येतो, मोठा फटका येतो, वजन आहे या स्ट्रोक्स मध्ये, आणि 6 धावा, अर्धा डझन धावा, पांडवादेवी प्रीमियर लीगचा थरार। डीजे ऑपरेटर कह रहे नाथ खुला, क्योंकि हरी सर मैं अक्सर कहता हूँ राजा है तू, तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, तू इस मैदान पर खिलाड़ी बनकर आया कर, तुझे ही बख्शी है इस मैदान की सल्तनत, इस सल्तनत का तू सुल्तान बनकर आया कर। क्या बात है, बहुत बढ़िया, बहुत खूब फरमाया आपने। यावेळेस संधी आहे फलंदाजाकडे, कारण अमितजी पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी अनाउन्स केले की हॅट्रिक साठी, षटकारांच्या हॅट्रिक साठी 5000चे कॅश प्राइज विनोद साठी आहे। एक षटकार त्यांच्या बॅट्समधनं आलाय, आणि पुढील 2 चेंडूवर जर मोठी हिट आले षटकारांचे तर नक्कीच 5000चे कॅश प्राइज आदरणीय मिस्टर अमितजी पाटील यांच्या माध्यमातून त्यांना ते दिले जाईल, त्याच्यासाठी प्रयत्न करतील ते। और यहाँ पर बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, जब तक न पड़े हथौड़ों की चोट तब तक कोई पत्थर भगवान नहीं होता। मराठी में कहा जाता है टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाहीये, उसी तरह से यहाँ पर संघर्ष करना है। गोलंदाजाला देखील नामी संधी आहे, गोलंदाजाने जर ते हॅट्रिक दिली नाही तर त्याच्यासाठी देखील ओहो यावेळेस काय झालंय, झेल होता, झेल सोडला गेलाय, आणि विनोद सारख्या एका मातब्बर फलंदाजाचा आपण या रन संग्रामात झेल सोडतो आहोत, याचा अर्थ नामी संधी आहे। तो कुठल्याही क्षणी कुठल्याही वेळी फलंदाजी कुठल्याही दिशेला कर याचा नेम नाहीये, कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे, ताकद आहे, ॲबिलिटी आहे, आणि त्याच्या जोरावर यावेळेस त्याचा फटका चुकला होता सर, आणि त्यामुळे क्षेत्ररक्षकाला नामी संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाही। जयेश थोडासा दबावात्मक परिस्थितीमध्ये असेल, ओहो यावेळेस सोडून दिलंय, ओहो इस बार देखिए वेस्ट साइड बीमर किस्म की गेंद, तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल के विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया। उघडा डोले पहाने चेंडू आहे फ्री हिट, फ्री हिटची नामी संधी, 2 धावा येतील याही चेंडूवरती, 10 धावा ऑन दी स्कोरबोर्ड। जयेश ओहो शॉर्टम लेनचा चेंडू उडवला स्क्वेअर लेग रिझर मध्ये, मोठा स्ट्रोक्स येतोय, दमदार षटकार।
जीवनदान मिलता है किसी खिलाड़ी को तो जख्मी शेर की तरह दहाड़ता है, और अभी ये खिलाड़ी दहाड़ना सीख गया है। इस बार जीवनदान का फायदा और मोहर लगी। 6 रनों के साथ स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर। अतिया सूद भाभी के हीरो जर्सी नंबर 16 मयंक अग्रवाल स्कोर कार्ड पर आते हुए 16 अंक स्कोर कार्ड पर जरूर लगते हुए। मोठं षटक यावेळेस आहे आणि खूप किफायती षटक आपल्याला बघायला मिळतं। श्रेयांश 11च्या माध्यमातून यावेळेस सुरेख चेंडूफेक डॉट डिलिव्हरीज येते। 5 चेंडूचा खेळ टाकून झालाय। 16 धावा ऑन दी स्कोरवरती बघायला मिळतात, ज्यामध्ये एक वाईड एक नो बॉल, त्या नो बॉल नंतर फ्री हिटवर मोठा स्ट्रोक्स आणि या 2 षटकारांच्या मदतीने धावसंख्या आता मात्र चांगली उभारली जाते। षटक क्रमांक 1 अजूनही अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे। आपण अनुभवत आहात पांडवादेवी प्रीमियर लीग। आपल्या परिसरातील खेळाडूंसाठी मोठी संधी, चांगला स्टेज आपल्याला बघायला मिळतं आणि त्या अनुषंगाने एक चांगली नियोजित असलेली दर्जेदार स्पर्धा आपण बघतो। सीझन 3 येणाऱ्या उत्तरोत्तर पर्वामध्ये ही स्पर्धा अजून खूप मोठी आणि नावारूपास येईल, कारण नियोजन त्या पद्धतीचं आहे। षटक संपलंय। या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरवरती लागल्या त्या 16 धावा। षटकारानंतर बॅक टू बॅक 2 डॉट डिलिव्हरीज आपल्याला बघायला मिळाल्या, अन्यथा अजून धावा आल्या असत्या। चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी, त्यानंतर जयेशने थोडंसं बॅकअप जरूर बघायला मिळालं। आता नवीन गोलंदाज मिस्टर साक्षर नवीन गोलंदाज आलेत। गोलंदाजी मार्कवरती युवा गोलंदाज आहेत। 2 मुख्य अंपायर देखील मैदानाच्या आतमध्ये आपलं कार्य संपन्न करताना बघायला मिळत आहेत। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 30 सर्कलची पाबंदी देखील या ठिकाणी संपलेली आहे, त्यामुळे 5 क्षेत्ररक्षक आपल्याला अगदी सीमेरेषेच्या जवळ क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळतील। पंचांकडू गार्ड गेट पहिला चेंडू हाताळण्यासाठी साक्षर सज्ज होतोय। ओहो, यावेळेस लॉफ उलटा जरूर होता, मात्र घोषित क्षेत्रामध्ये जातो। एकच धाव, या एका धावेने धावसंख्येत भर 17 धावा, लॉस ऑफ 0 विकेट्स। अजूनही कुठल्या गोलंदाजाला ब्रेक थ्रू देण्यामध्ये यश आलं नाही। पहिल्या षटकामध्ये ही नामी संधी होती जयेश यांना विनोदला बाद करण्यासाठी, मात्र झेल टिपता आला नाहीये। त्यानंतर झेल सोडल्यानंतर त्याने आपले रंग उधळायला सुरुवात केली। यावेळेस सुरेख चेंडू फेक, पहिल्या एक चिकी सिंगल नंतर घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेला आणि एक धावेनंतर यावेळेस डॉट डिलिव्हरीज आपल्याला बघायला मिळते। संध्याकाळचं सत्र सुरू झालं। किती धावसंख्या असेल कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं की 35 फार तर 40 धावा जमायच्या 4 षटकामध्ये, त्या चेस करणं देखील दमछाक व्हायची। यावेळेस मोठा स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता फलंदाज प्रीतम यांनी, मात्र मागील मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली, मात्र यावेळेस कारगर साबित ठरले नाहीयेत। ते देखील परतलेत निराश हताश होऊन। आता मात्र न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये जशी विकेट पडते मैदानाच्या आतमध्ये, अजून एक या संपूर्ण परिसरातील दादा फलंदाज ऑलराऊंडर खेळाडू, संपूर्ण प्रेक्षकांच्या गळ्यातील टाईत म्हणायला हरकत नाही, मनावरती अधिराज्य गाजवणारा खेळाडू म्हणून किशोरजी नाईक यांचं नाव घेतलं जातं। ते मैदानाची जशी विकेट पडली तसे आत आलेत। शशांक षटक क्रमांक 2 हाताळतात। खूप किफायती गोलंदाजी अद्याप 3 षटक। साक्षर माफ करा, साक्षर गोलंदाज 1 गडी बाद 1 धाव खर्च केली। दुसरं षटक प्रगती पथावर सुरू आहे आणि आता मात्र त्यांच्या समोर आहेत मिस्टर किशोर। हो, याही वेळेस पंचांचा इशारा येतोय। उजव्या डाव्या एष्टीचा बाहेर टाकलेला चेंडू, यावेळेस वाईडचा इशारा। अजून एक अवांतर धाव, 18 धावा ऑन दी स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। शॉर्ट लेनचा चेंडू, ही ताकद आहे या दिशेने खेळण्याची या फलंदाजाची। यावेळेस सोडून दिलंय चेंडूला, एक मोठा बिग ब्लास्ट बघायला मिळतो। पांडवादेवी प्रीमियर लीगचा थरार। पर्व 3ऱ्या मध्ये देखील, पर्व 2ऱ्या मध्ये जी करामत केली होती तीच करामत, तोच कित्ता गिरवताना यावेळेस मिस्टर किशोर बघायला मिळतायत। जबरदस्त स्ट्रोक 6 धावांसाठी।
वेगाने पुढे सरके 24. ओहो, यावेळेस काय घडतंय, अजून एक मिड विकेट रिजन मध्ये मोठा स्ट्रोक्स बघायला मिळतो. अर्धा डझन धावा पुन्हा एकदा येतात. बॅक टू बॅक दुसरा षटकार. किशोर नाइक मिस्टर पीएनपी, मैं तो कहूंगा क्योंकि पीएनपी चषक में इस खिलाड़ी को अलीबाग तहसील से बाइकर मैन कहा गया। जिस तरह से वाकलन के केतन मात्र बाइकर मैन है, उसी तरह से ये पांडवा देवी गांव में भी किशोर नाइक है। लगातार की 2 के 2 पर 2 छक्के आने के बाद तीसरा छक्का अगर लगाते तो अमित जी पाटिल सर इनकी जानिब से 5,000 रुपए का कैश प्राइज होगा। स्कोर जा पहुंचा है 30 रन। जरूर यहाँ पर देखिए दोनों गेंद पर लगातार की 2 छक्के लगाने के बाद अपना आत्मविश्वास बढ़ाते हुए ये परफॉर्मेंस है इस खिलाड़ी का। आज तक जितने भी टूर्नामेंट इन्होंने खेले अपने जिम्मेदारी के साथ, अपने जवाबदारी के साथ खेलते हुए इस मैच में हमें दिखाई दिए। और पांडवा देवी प्रीमियर लीग में वही रणनीति, वही स्ट्रैटेजी और वही कर्तृत्व आज किशोर नाइक अपने बल्ले से दिखलाते हुए 30 रन स्कोर कार्ड पर अगली गेंद के ऊपर अगर छक्का होगा तो सम्मानीय अमित जी पाटिल सर इनकी जानिब से 5,000 रुपए का कैश प्राइज होगा। ऑन हैट्रिक फिर से एक बार पांडवा देवी प्रीमियर लीग पर्व तीसरे सीजन, तीसरा है आज का ये दूसरा दिन। हैरी सर क्या हैट्रिक लगाएंगे, क्या 5,000 रुपए का कैश प्राइज प्राप्त करेंगे? गेला नाही तर गोलंदाजाला 500 रुपये। अगर ओहो, पर इस बार देखिए बैड लक, किशोर नाइक अच्छा प्रयास किया था। 1 बाउंस बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर चौकार। खुर्ची हाय। तत्पूर्वी विनंती असेल, टीम डीएम ग्रुप शाहबाज विरुद्ध VN11 सुतारपाडा दोन्ही संघाचे संघनायक या इनिंग नंतर लगेच टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा आहे। यानंतर होणारा सामना डीएम ग्रुप शाहबाज विरुद्ध VN11 सुतारपाडा। दोन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरवरती लागले तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 34 धावा। आता अशू गोलंदाजी मार्क वरती आलेत। येणारे 12 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील हे मात्र बघण्यासारखं असेल, कारण दोन्ही ताबडतोड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत। कुठल्याही क्षणी कुठल्याही दिशेला मोठे स्ट्रोक्स खेळण्याची त्यांच्याकडे ताकद आहे आणि त्या ताकदीच्या जोरावर त्यांनी यावेळेस जमवल्या 34 धावा केवळ 12 चेंडूमध्ये। अशू सज्ज होतोय। फुल टॉस डिलिव्हरी जरूर होती, थोडासा खाली राहिला चेंडू। मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षण केलं जातं, चांगले क्षेत्ररक्षण। एक धाव अर्जित केली जाते विनोदच्या माध्यमातून। आता धावसंख्या पुढे सरकते 35 धावा। येणारे 11 चेंडू या फलंदाच्या बॅट्स मधनं बॅक टू बॅक 2 षटकार 1 चौकार आलाय। आत्मविश्वास शिगेला पोहोचलाय, दुनावलाय, बळावलाय आणि त्याने देखील आपले रंग उधळायला सुरुवात केली। तो मिस्टर किशोर नाईक हो सोडू दिलं, जाऊ दिलंय, काय डिसिजन येईल बघायला लागेल। इट्स फेअर डिलिव्हरी। यावेळेस सोडला होता जरूर की वाईड असेल म्हणून, मात्र चांगला चेंडू, निर्धाव चेंडू फेक। यावेळेस डॉट डिलिव्हरीज बघायला मिळते। अशू पांडे गोलंदाजी मार्क वरती, युवा गोलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत।
हो, यावेळेस इट्स कॉल वाईट. वाईटचा इशारा जरूर येतोय. धावसंख्या पुढे सरकते 36 धावा. या चेंडूवरती मात्र कनेक्शन बघायला मिळालं नाही. मात्र बॅट ज्या पद्धतीने स्विंग होते त्या पद्धतीने अनुमान काढणं सोपं जातं की एव्हरी बॉल हिट्स करण्याचा मानस आहे दोन्ही फलंदाजांचा. कारण 24 चेंडू आहेत आपल्याकडे आणि 24 चेंडूमध्ये जेवढ्या जास्त धावा जमवल्या जातील तेवढा चेस करण्यामध्ये दमछाक होईल समोरच्या फील्ड करणाऱ्या टीमला. ओहो, यावेळेस हार्ड लक. हाताला स्पर्श होऊन चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. सीमारेषा पलीकडे षटकारासाठी 6 धावा. संपवण्यासाठी षटकारानंतर एक चिकी सिंगल आपल्याला बघायला मिळते. 43 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. फक्त एका फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश जरूर आलेलं बघायला मिळतंय. षटक क्रमांक 2 मध्ये साक्षरने विकेट घेतली होती प्रीतम यांची. मात्र तदनंतर विनोद आणि किशोर या दोन्ही फलंदाजांनी खूप चांगल्या रीतीने खेळाला सावरलंय, सजवलंय. धावसंख्येला नेहमी वाढत ठेवण्यामध्ये त्यांना यश आलं. यावेळेस सोपा झेल गडी बाद. बालपण बरीच वर्ष त्यांनी पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळ असलेल्या जव्हार तालुक्यामध्ये काढलंय. दर्यासारंग टीमचे स्टार फलंदाज म्हणून त्यांची ख्याती. ताकदीचा स्ट्रोक आहे. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करू शकेल का हा फटका? नाही. यावेळेस कुलदीप देखील बाद. ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर 43 रन. किसी का समय आता है पर इस खिलाड़ी का दौर चल रहा है और वो खिलाड़ी है किशोर नाइक, जिन्होंने पिछले ओवर में शानदार 2 गेंदों पर 2 छक्के लगाकर इस पारी को संभाला है. वही बैटर किशोर नाइक. और न्यू बैटर मैदान पर आते हुए राइजिंग स्टार गणेश, एक छोटे कद के खिलाड़ी है. न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा. आपने देखा होगा कद काटी सिंगल फसली, नाम है फरदीन रफीक काजी. उसी तरह से यहाँ पर बल्लेबाजी करनी है. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर होती लागल्यात त्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावा. किफायती षटक यावेळेस अशूच्या आपल्याला बघायला मिळेल. 8 धावा त्यांनी खर्च केल्यात, 9 धावा खर्च केल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता अंतिम षटक हाताळण्यासाठी आलेत वेद गेंदबाजी के लिए स्लॉग और डेथ और हानामारी का षटक लेकर स्ट्राइक पर बैटर हम देख रहे किशोर नाइक. आज इस प्रतियोगिता में
जिस खिलाड़ी की चर्चा है उसके लिए खर्चा है और इस बार खर्चा किया है। ये लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के पार मस्तक पे दस्तक देने वाला बाबा रामदेव पतंजलि षटकार। और किशोर नाइक 3 छक्के और 1 चौके की सहायता से खेलते हुए अपनी पारी को संभालते हुए, क्योंकि बल्लेबाज ने ली है जवाबदारी। ये षटकार आया लय भारी। ओहो, इस बार ऑन द राइस खेलना चाहते थे, पहले ही मन बना लिया था, पर इस गेंदबाज की विवेक की भी सराहना करनी होगी। फसवलं, गंडवलं, चकवलं, बल्लेबाज किशोर नाइक को फंसाते हुए, चकाते हुए, गंडाते हुए यहाँ पर डॉट गेम की मोहर लगती हुई स्कोर रुका हुआ 49 रन। ओहो, इस बार मिस टाइमिंग, हवा में गेंद खड़ी है फील्डर गेंद के नीचे, पर इस बार विकेट का पतन। शानदार कैच, वेल जज कैच। डीजे को फिर से एक बार मौका। शाहबाज वर्सेस VN11 सुतारपाडा। शेवटचा कॉल आहे, टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्वरित संपर्क साधायचा आहे। डीएम ग्रुप शाहबाज वर्सेस VN11 सुतारपाडा। 4 गेंदें हो चुकी है, 49 रन स्कोर कार्ड पर। एक बल्लेबाज थे जो रन मशीन कहे जा रहे थे, उसे वापसी का रास्ता दिखला। न्यू बैटर मैदान पर प्रसाद आते हुए, तो देखना है प्रसाद। अगर शरीर दृष्टि देखी जाए ना तो लंबे से दिख रहे हैं। आपको पता है सर किस तरह खिलाड़ी के जैसा दिख रहे हैं, जिन्होंने सावंतवाड़ी के मैदान पर 1 गेंद और 6 रनों की आवश्यकता थी, वो खिलाड़ी जीवित मात्र उसकी तरह शरीर यष्टि और उसी तरह से बिंग बॉक ब्लैश करते हुए शानदार लॉन्ग ऑन बॉर्डर लाइन के पार मस्तक पे दस्तक देने वाला पीपीएल षटकार। ही स्पर्धा हा सामना पराभूत होईल, ती या पांडवदेवी प्रीमियर लीगच्या बाहेर जाईल। कुठला संघ या मॅच मध्ये जिंकेल ही येणारी वेळ ठरवणार आहे। मात्र जबरदस्त कांटे की टक्कर आपल्याला बघायला मिळते। नेक्स्ट मॅच आपल्या समोर नक्कीच येतोय, VN11 सुतारपाडा वर्सेस डीएम ग्रुप शाहबाज। या दोन संघांच्या दरम्यान नक्की शाहबाज म्हटलं की जाबाज आणि जाबाज सारखं लढावं लागेल। डू अँड डाय, डीएम ग्रुप शाहबाज वर्सेस VN11 सुतारपाडा। दोन्ही संघांना शुभेच्छा असतील। टॉस बॉक्स साठी मी आमंत्रित करेन
सन्माननीय प्रणयजी वाघमारे साहेबांच्या माध्यमातून आपण नाणेफेकीचा कौल करतोय. डीएम ग्रुपचा कॉल असेल. हेडिस पडली मॅच त्या कॅचमुळे हरलो. यस असं म्हटलं जातं ना सर, जिंका कॅच, पकडा कॅच आणि जिंका मॅच. टेक द कॅच, विन द मॅच. आणि नक्की तुम्ही स्वतः कबुली केली आहे की क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. विश यू ऑल द बेस्ट. नेक्स्ट मैच मध्ये तुम्हाला संधि असेल पुन्हा एकदा. तो जीतने के लिए 24 गेंदे 60 रनों की आवश्यकता है. एक बड़ा बैटल इस मैच में युवराज 11 टीम ने खड़ा किया है. तो फिर से एक बार क्या ये मैच में रन प्राप्त हो गए, ये सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा. जवाहर सर, सरांना बोलू कैसे करता है? अरे सर करता कि बोलू सरांना? कंटिन्यू. तो फिर से एक बार आवाज सुनेंगे हम जवाहर का बुलंद आवाज सन्मान्य हैरी दलवी सर के पास. धन्यवाद. थँक्यू सर. यावेळेस जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. दोन सलामीचे फलंदाज यावेळेस पारीचा आगाज करण्यासाठी मैदानात मध्ये पोहोचलेत. गोलंदाजी मार्कवरती नेहमीप्रमाणे किशोर यांच्या बॅट्समधनं धमाकेदार परफॉर्मन्स आपण आपल्या टीमसाठी बघितला. जर्सी नंबर 29 मिस्टर किशोर नाईक, अलिबाग या परिसरातील मोठा नाव, दर्जेदार खेळाडू म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. अनेक युवा खेळाडूंचा आयकॉन असतील ते, यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. यावेळेस विराज आणि वेदची जोडी मैदानाच्या आतमध्ये, ज्या वेदने अंतिम षटक हाताळलं होतं तो वेद यावेळेस त्याचं पाचारण करण्यात आलंय सलामी वीरसाठी. आणि विराज वेदची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती किशोर. 24 चेंडू 60 धावा, प्रति षटक 20 ची सरासरी आपल्याला बघायला मिळते. प्रति ओवर 20 की औसत नजर आती हुई. और मैच ऑन स्टार्ट करने का इशारा मेन अंपायर द्वारा. किशोर पंचांना क्रॉस करत ओव्हर द विकेटच्या माध्यमातून गोलंदाजी. ओहो, शॉर्टम लाईनचा चेंडू जरूर होता. बॅटची एज लागली, इशारा दिलाय. 0 नंबरची जर्सी विराज यांच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट डिलिव्हरी. थोडासा भेदक मारा आपण बघतो यावेळेस गोलंदाजीच्या माध्यमातून. मिस्टर किशोर नाईक फलंदाजी जेव्हा होती त्यांची खूप चांगल्या रीतीने फलंदाजी केली. संघासाठी खूप जास्त धावा त्यांच्या बॅट्समधनं बघायला मिळाल्यात, ज्याच्यामध्ये आसमानी फटके खूप सुंदररित्या त्यांनी टिपलेत. यावेळेस जोरदार अपील केला गेलाय. काय होतंय, काय होतंय, काय होतंय? ओहो, सुरक्षित यावेळेस बाईच्या स्वरूपामध्ये, लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आपल्याला बघायला मिळते. आता मात्र पहिल्या धावेचा श्री गणेशा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतो. जसं एक धाव पूर्ण केली गेली, कंप्लीट केली गेली, तसं स्ट्राइक रोटेट झाली. आता वेद स्ट्राइक वरती बघायला मिळतो. मिस्टर किशोर वर्सेस वेद असा सामना आपण बघतो. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन. क्षेत्ररक्षकांची थोडीशी पळापळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. वारंवार प्रत्येक चेंडू गणिक यावेळेस समीकरण चेंज होताना बघायला मिळतं. आणि जसा डावखुऱ्या हाताचा फलंदाज क्रीजवरती गेलाय तसं थोडंसं आपण दिशा किंवा साईड देखील बदलली. आता मात्र राऊंड द विकेटच्या माध्यमातून गोलंदाजी किशोर नाईक यांच्या माध्यमातून. ओहो, झेल आहे तिथे, काय होईल? चांगला झेल, अप्रतिम झेल. अगदी खाली राहिला होता चेंडू, लिलियारित्या टिपला. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजारा. यावेळेस टाळ्यांची गुंज आपल्याला बघायला मिळते आणि पाठीवरती शाबासकीची थाप देखील पडते. यावेळेस गडी बाद, वेट पडतील.
पतन झालं तसा जयेश आता फलंदाजी मार्क वरती आलाय. खेळाडू क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मिस्टर जयेश. नो डाऊट वन डाऊन बॅट्समन आपल्याला बघायला मिळतो. त्याच्याकडे देखील ताकद आहे, क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, चांगलं स्किल आहे मोठी स्ट्रोक्स खेळण्याची. त्याला आता संधी मिळते पहिल्या षटकामध्ये. आता 1 गडी बाद 1 धाव असं समीकरण आपल्याला बघायला मिळतंय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लॉफुल टॉस जरूर होता, लॅप केला यावेळेस स्क्वेअर लेग रिजन मध्ये घोषित क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. 1 धाव स्कोरवरती लागल्यात, त्या 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावर सुरू आहे. 60 धावांचा पाठलाग करताना अजूनही 3 षटकं आणि 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 3 षटकांमध्ये किती मार्जिन असेल हे देखणं देखील लागेल, कारण अजूनही येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक लेग बाईज नंतर एक घोषित क्षेत्रातला हा फटका. 2 धावा आपल्याला बघायला मिळतात. यावेळेस तेज गोलंदाजी यावेळेस पूर्णपणे अंकुश धावगतीवरती मोठा स्ट्रोक्स खेळण्याचा मानस जरूर केला गेला होता, मात्र कनेक्शन बघायला मिळत नाहीये. यावेळेस नो बॅन लँड्स मध्ये चेंडू लँड होतोय, निघून जातो. 1 टप्पा घेऊन चेंडू सीमा रेषा पलीकडे चौकारासाठी. धावसंख्या वेगाने पुढे सरकत्या. अद्याप 5 चेंडू मध्ये खूप चांगल्या रीतीची गोलंदाजी, मात्र अंतिम चेंडू मध्ये धावा देऊन गेल्या 4. तरी देखील चांगलं किफायती षटक म्हणायला हरकत नाहीये, कारण एका गड्याला बाद करण्यामध्ये यश आलंय. आणि तदनंतर चौकाराच्या मध्ये स्कोरवरती लागल्या त्या 6 धावा. चला घाई करायची आहे, क्षेत्ररक्षण सजवायचं आहे लगेचच. आता येणारे 18 चेंडू आणि 54 धावांचं लक्ष्य. आता मार्जिन वाढते थोडी, कारण प्रति षटक 20 ची सरासरी होती. पहिलं षटक खूप किफायती हाताळलंय मिस्टर किशोर यांनी. एका गड्याला बाद करण्यामध्ये देखील त्यांना यश आलंय आणि त्याच्या अप्रतिम गोलंदाजीच्या नजाऱ्यानेच यावेळेस मार्जिन देखील कमी ठेवण्यामध्ये यश आलंय. 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 18 चेंडू 54 धावा. नवीन गोलंदाज जसे गोलंदाजी मार्क वरती आलेत तसं त्यांचं वेलकम केलं गेलंय. मोठा स्ट्रोक्स. ओहो, यावेळेस नो बॉलचा इशारा. नामी संधी होती मोठा स्ट्रोक्स खेळण्याची, तरी देखील फ्री हिट मिळेल. पहिला बिमर यावेळेस टाकला जातोय. नो बॉलचा इशारा. 12 धावा ऑन दी स्कोर वरती लागल्यात. प्रीतम सज्ज होत आहेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. ओहो, यावेळेस झेल होता. खूप चांगला प्रयत्न, मात्र जोपर्यंत ते पोहोचतात तोपर्यंत चेंडू निघून जातो सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. या नो बॉलचा हात खोलण्याची संधी आणि त्याचा फायदा यावेळेस घेतला जातो विराज यांच्या माध्यमातून. एक षटकार एक चौकार त्यांच्या बॅट्स मधने आलाय आणि त्यामुळे वेगाने धावसंख्या पुढे सरकते. 17 धावा. प्रीतम सज्ज होत आहेत पुरुष एकदा. ओहो, यावेळेस नक्कीच इशारा दिला जाईल वाईडचा. फलंदाजापासून थोडासा दूर ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न. चांगला सुजबुज बरं क्रिकेट आपल्याला जरूर बघायला मिळतं. तरी देखील यावेळेस थोडासा चेंडू जी अंतिम रेषा असते मर्यादा रेषेच्या अगदी बाहेर जातोय निघून. वाईडचा इशारा येतोय मेन अंपायरच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे सरकते 18 धावा.
ओहो, याही वेळेस काय झालंय, आता मात्र दबावात्मक परिस्थिती, थोडस व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये यावेळेस होत आहे असं की 2 बॅक टू बॅक वाईड येत आहेत आणि त्या वाईडच्या मदतीने धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 19 धावा, 19 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. वेद जे लवकर बाद झाले, जास्त काही करू शकले नाहीत, मात्र त्यानंतर जयेश आणि विराज यांनी डावाला सावरले, खूप चांगल्या रीतीने सावरले. दुसरं षटक प्रगतीपथावर सुरू आहे, 19 धावा लागल्यात. हो हो, कनेक्शन बघायला मिळत नाही पाहिजे तसं, मात्र तरी देखील एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर एंड कडे धावताना बघायला मिळतात. काय होईल यावेळेस? यष्टांवर जरी चेंडू लावला असला तरी देखील स्थितीत सुरक्षित बॅटर विराज आपल्याला या ठिकाणी क्रीज मध्ये बघायला मिळत आहेत. जयेश आणि विराजची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एक धाव अर्जित केली जाते. पुण्याचे एकदा 20 धावा ऑन दी स्कोर बोर्ड. प्रीतम षटक हाताळत आहेत. एक नो बॉल, 2 वाईड त्यांच्या माध्यमातून, एक चौकार, एक षटकार, एक सिंगल, असं या षटकातलं समीकरण आहे. जोरदार अपील, जोरदार अपील. यावेळेस काय होईल? सुरक्षित आणि ओहो, हातामध्ये चेंडू आला नाहीये, अन्यथा जयेशला बाद करण्याची नामी संधी होती. तुर्तास पुन्हा एकदा लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव आपल्याला बघायला मिळते. 21 धावा ऑन दी स्कोर बोर्ड. 21 झाला ना. प्रीतम सज्ज होत आहेत पुढील चेंडू घेऊन. षटक क्रमांक 2. ओहो, यावेळेस कमालीचा स्ट्रोक्स येतोय आणि या स्ट्रोक्स मध्ये वजन देखील आहे. चांगला स्ट्रोक्स, खूप मोठा लांब लचक फटका, अगदी प्रेक्षणीय, डोळ्यात भरावा असा स्ट्रोक्स येऊन जात आहेत. 6 धावा. व्हॉलंटियर आले. बारा चेंडू आणि 32 धावा. नो टीम मीटिंग प्लीज. लगेचच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. विहंग. ओके, विहंग गोलंदाजी मार्क वरती आलेत. युवा गोलंदाज आहेत. शहबाज टीमचे आहेत ते, जर्सी नंबर 17. यावेळेस 12 चेंडू आणि 32 धावांचं लक्ष्य आहे.
प्रति षटक 16ची औसत आपल्याला बघायला मिळते, सरासरी बघायला मिळते. 16च्या एव्हरेजने यावेळेस धावा जमवायच्या आहेत. विभागवरती नक्कीच थोडासा दबाव असेल. जयेश अलॉंग दी कार्पेट चांगला स्ट्रोक्स बघायला मिळतो. मिड विकेट रिजन मध्ये चांगलं पाटील यांच्याकडून चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. एक धाव, स्ट्राइक रोटेट होते. एक दोन धावेने फरक पडणार नाहीये, कारण मार्जिन थोडस जास्त बघायला मिळतं. तरी देखील मोठे स्ट्रोक जर आले तर हे मार्जिन लगेचच वेगाने खाली उतरून जाईल, यामध्ये तरी मात्र शंका नाहीये. यावेळेस धावसंख्या 31 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 31 धावा. विहांग कशा रीतीने षटक हाताळतील हे खूप किफायती षटक आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजूनही. विराज जे सलामीचे फलंदाज म्हणून आले होते ते अजूनही क्रीजवर आहेत. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा भाग्याने साथ दिली. चेंडू निघून जातोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये घोषित क्षेत्रामध्ये जातोय आणि होतंय असं की एकच धाव अर्जित केली जाते. आता 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे षटक क्रमांक 3 मध्ये. विभाग अद्याप किफायती गोलंदाजी, कारण एका चेंडूवरती 1 धाव खर्च करणे ही खूप चांगली गोलंदाजी, कौतुकनीय गोलंदाजी, अभिनंदनीय गोलंदाजी आहे. मात्र पुढील 4 चेंडूचा खेळ आहे आणि जो फलंदाज सेट झालाय विराज, त्यांच्यासाठी गोलंदाजी करणं आता मात्र थोडस कठीण बनतं. यावेळेस नो बॉलचा इशारा जरूर येतोय. पहिला बिमर देखील केला गेला या ठिकाणी. 2 धावा अर्जित केल्या जातील. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू, एक नो बॉल, अशा 2 धावा. धावसंख्या पुढे सरकते 2 धावेने 32 धावा. आता मात्र 10 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. विभाग सज्ज होतोय पुन्हा एकदा. प्रीहीटची नामी संधी आहे, हात खोलण्याचा मौका आहे. या सुवर्ण संधीचं सोनं केलं गेलंय. मोठा फटका येत आहेत 6 धावा. हरकत नाहीये. विभाग सज्ज होतोय पुन्हा एकदा विराज यांच्याकरिता. शॉर्टम लेनचा चेंडू, काय होईल? उडून दिलंय. मोठ्या स्ट्रोक साठी मिड विकेट रिजन मध्ये 6 धावा. वेगाने धावसंख्या पुढे सर. गाणे 44 धावा. विभाग सज्ज होतोय पुन्हा एकदा. यावेळेस थांबवलं गेलंय. यावेळेस वेल स्टॉप म्हणायला लागेल. 1 धाव घेण्यापासून वंचित केलं गेलंय. डॉट डिलिव्हरीज येते याही वेळेस आणि अशा पद्धतीची गोलंदाजी खूप किफायती गोलंदाजी आहे. नो बॉल पहिले 2 चेंडू खूप चांगल्या रीतीने हाताळल्यानंतर तिसरा चेंडू ज्यावेळेस डिलिव्हरी करण्यासाठी आला विभाग, त्यावेळेस त्याच्याकडनं नो बॉल झाला. तदनंतर फ्री हिटची संधी, षटकार, अजून एक मोठा स्ट्रोक्स आला. आता डॉट डिलिव्हरी गेले. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 3. फुल टॉस, क्रिकेटचा क्लास, षटकार.
मी या संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद परेशजी चवरकर साहेब, आपण या स्पर्धेसाठी आलात. आपला पुण्याच्या पांडवादेवी प्रीमियर लीग 2025 सीझन 3 मध्ये शब्द सुमनाने स्वागत करतोय. वेलकम परेश सर. 10 पाहिजे. 12 चेंडू 32 धावा लागत असताना यावेळेस पुण्याच्या तिसऱ्या षटकामध्ये 22 धावा आल्यात. टोटल स्कोरवरती लागल्यात त्या 50 धावा. 6 चेंडू आणि 10 धावा. 6 गेंदों में 10 रनों की आवश्यकता है जीत के लिए. प्रति ओवर जो औसत रखी थी 16 रनों की, उसके ऊपर करारा प्रहार देते हुए इस तीसरी ओवर में 22 रन जोड़े हैं. अंतिम ओवर लेकर गेंदबाज विनोद. यावेळेस कारगर साबित झाले ते विनोद. चौकार षटकारांची त्यांच्या माध्यमातून आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 4 षटकार 1 चौकार 3 सिंगल त्यांच्या बॅट्समधनं बघायला मिळत आहेत. मात्र पहिलं षटक किशोर यांनी हाताळल्यानंतर 6 धावा दिल्या एका गड्याला बाद करत. त्यानंतर विराज आणि जयेशच्या जोडीने प्रीतम आणि विभांगवरती हल्ला चढवलाय. प्रतिषटक 22 धावा ह्या दोन्ही षटकामध्ये आल्यात. आणि आता अंतिम षटक विनोद गोलंदाजी मार्कवरती बघायला मिळतात. एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत आणि त्यामुळे कशा पद्धतीची गोलंदाजी होईल ते देखील बघावं लागेल. कारण आजकाल नव्या फुलांचा नव्या वृक्षांचा जमाना आहे. मात्र वडासारखी सावली देणारा वृक्ष अजून तयार झालेला नाहीये. यावेळेस अनुभवाचा परिपाक बघायला मिळतो. काय होईल या चेंडूवरती? ओहो, काय झालंय? जयासारख्या खेळाडूला संधी दिली. लागून गेलाय ना. झेल होता, झेल टिपता आला नाहीये. सर एकच धाव का? येस येस ओके सर, थँक्यू सर. 1 धाव अर्जित केली जाईल. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू 9 धावा असं समीकरण. गोलंदाज विनोद सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवरती. ओहो, याही वेळेस काय झालंय? घोषित क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. यावेळेस अजून एक धाव अर्जित केली जाते. आता 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण आहे. मार्जिन थोडीशी कमी जरी होत असली तरी देखील या एक धावेने जास्त फरक पडणार नाहीये युवराज 11 टीमला. चांगलं क्षेत्ररक्षण काबिले तारीफ. टाळ्या होत आहेत सगळ्या बाजूने. अगदी कमालीचे क्षेत्ररक्षण. चौकार अडवला. याही वेळेस 1 धाव अर्जित केली गेली. 3 धावा 3 चेंडूवरती आल्यात. आता 3 चेंडू आणि 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. विराज ज्यांच्या खांद्यामध्ये ताकद आहे. ओहो, यावेळेस काय घडलंय? संपूर्ण खेम्याने डोक्याला हात लावलाय. याही वेळेस चेंडू निघून जातोय घोषित क्षेत्रामध्ये. डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी विनोद यांच्या माध्यमातून किफायती षटक अद्याप. आता 2 चेंडू आणि 6 धावा. काय होईल? आपण बघत आहोत पांडवादेवी प्रीमियर लीग पर्व 3 चा थरार. याच वेळेस जबरदस्त बिग बॅटल. श्रीयांक 11 विरुद्ध युवराज 11. जबरदस्त मॅच. कांटे की टक्कर. जबरदस्त भिडत आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र हौसले आपल्याला शाबूत ठेवावे लागतील. कारण असं म्हणतात ना की लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ते प्रयत्न आपल्याला मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. 2 चेंडू आणि 6 धावा. विरोध किशोर यांनी 6 धावा खर्च केल्यात. असं वाटलं होतं की धावगतीवर दुसऱ्या षटकामध्ये देखील अंकुश लावला जाईल. मात्र तदनंतर जयेश आणि विराजच्या जोडीने जो हल्ला चढवला तो मात्र कमालीचा. दोन्ही षटकामध्ये 22 तब्बल 44 धावा या 12 चेंडू मध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये आल्यात. मोठा स्ट्रोक्स. ओहो, यावेळेस
स्क्वेअर लेग रिजन बाउंड्रीला कव्हर करतोय चेंडू निघून जातोय षटकारासाठी यावेळेस षटक क्रमांक फलंदाजी तसेच या स्पर्धेसाठी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय परिचित चवरकर साहेब इथे आलेत. मी त्यांचा यथोचित मान